नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय वाळुसकर. आपण पाहत आहात कायदा आणि मी. मित्रांनो, आज एक मी अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, अत्यंत प्रामाणिक, कर्तव्य दक्ष, नियमितपणा असे जे जे काही विविध अंगी गुण होते, अशा एका न्यायप्रिय असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे एक जुन्या जमान्यातले न्यायाधीश श्री सी.डी. सावंत यांच्याबाबत काही महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. मित्रांनो, सी.डी. सावंत यांचा कालखंड हा साधारण सन 1974 ते सन 1977-78 पर्यंत सांगली जिल्ह्याचे ते जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. विशेष त्यांचा ते ज्या वेळेला आले सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी आपला अधिभार घेतला, स्वीकारला. त्यांची अशी पद्धत असायची की 15 दिवस आधी ते बोर्डावर कुठली कुठली दिवाणी अपिलं, फौजदारी अपिलं आणि सेशन केसेस ज्या त्या महिन्यात चालणार आहे याचा बोर्ड प्रकाशित करत असतो. आणि एकदा तो प्रकाशित झाला की त्या दिवशी एकदा ते अपील भले ते दिवाणी असू दे अथवा फौजदारी असू, एकदा ते अपील बोर्डावर लागलंय असं झालं की ते कुठल्याही परिस्थितीत कितीही अडचण असली तरी सुद्धा ते त्या दिवशी ऐकणारच असा त्यांचा नेहमीचा प्रघात होता. जर समजा एखाद्या वकिलांना खरोखरीच काही अडचण असेल आणि काही इतर काही गोष्टी, काही अडचण त्यांची घरगुती असेल तर त्यांना त्या संबंधित वकिलांना सी.डी. सावंत साहेबांच्याकडे पर्सनली जाऊन त्यांना भेटून माझं उद्या अशी माझी अडचण आहे, उद्या आपण उद्या हे हिअरिंगला ठेवलेलं आहे एक मॅटर, एक अपील, तेव्हा त्यावेळेला मला अशी अडचण आहे त्यामुळे मी ते करू शकत नाही, आरोप चालवू शकत नाही. तर त्यावेळेला इतकं जर आदल्या दिवशी त्यांना जर सांगितलं तरच ते काही विशिष्ट अटीवर मुदत देत असत. नाहीतर ऐन वेळा तुम्ही जर 11, 11:30 येऊन अर्ज देतो म्हटलं तर सी.डी. सावंतला बिलकुल चालत नसते. तर एकदा त्यांनी अपील ऐकायला सुरुवात केली. साधारण दररोज ते दुपारी सकाळी 11:30 एकदा सुरुवात झाली आपल्याला सुनावणीला की 2:30 पर्यंत न थांबता 3-4 अपिलं ऐकून ती जजमेंट्स ते तिथल्या तिथं देत होते. अपेलंटचं ऐकलं की रिस्पॉन्डंटचं ऐकायचं आणि ऐकल्यानंतर तातडीनं लगेच त्या स्टेनोला बोलवायचं आणि त्या स्टेनोला दोन्ही वकिलांच्या समवेत, दोन्ही वकिलांच्या उपस्थितीत ओपन कोर्टात तिथल्या तिथं खड्या आवाजात ते जजमेंट द्यायचे. त्यामुळं त्या जजमेंटमध्ये जास्तीत जास्त जेवढी पारदर्शकता ठेवता येईल तेवढा त्यांचा हा प्रयत्न असायचा. त्यांच्या तर प्रामाणिकपणाला तोडच नव्हती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय प्रामाणिक, कामामध्ये अतिशय तत्परता. एकदा एखादं अपील चाललं की त्याचा निकाल लगेच लावायचा. असं साधारण एकदा सकाळी 11:30 सुरू केलेलं काम 2:30 पर्यंत 3 मोठमोठी दिवाणी अपीलं बाय जजमेंट ते देत असत. त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की किती कॉम्पिटंट ते जज होते. आजकाल दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की अपिलामध्ये सुद्धा खालच्या कोर्टासारखंच कामकाज चालू आहे. मोठमोठी अपिलं लागलेली असतात, चौकशीला बोर्ड लागलेला असतो जिल्हा कोर्टामध्ये आणि त्या संबंधित अपेलेंटच्या अथवा रिस्पॉन्डंटच्या वकिलांना त्याच्यामध्ये ऐन वेळा मुदत मागायला काही वाटतच नाही आणि ऐन वेळा तो मुदत मागतो आणि न्यायाधीश मंडळी देखील आजकाल बिनदिक्कतपणे त्याला मुदतही देतात. अतिच झालं तर फार तर त्याला 100-200 रुपये दंड करतात. परंतु मुदत देणं हा प्रकार सी.डी. सावंतच्या संपूर्ण करिअरमध्ये कधी झाला नाही. दुसरी गोष्ट अशी, हे झालं दिवाणीच्या बाबतीत. सी.डी. सावंत यांच्या पुढे जेव्हा एखादं सेशन लागायचं त्यावेळेला त्या संबंधित सरकारी वकिलांना आणि जे कोणी आरोपीचे वकील असतील त्यांना सेशन केस ही बोर्डावर लागलेली असायचेच आणि नॉर्मली सेशन केस सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3च दिवस सेशन केस ठेवायचे. तर 3 दिवसात बाय जजमेंट ते सेशन केस संपायचं, कितीही मोठं असू दे असा त्यांचा प्रघात असायचा. आणि त्यावेळेला मला सांगायला आवडेल की त्यावेळेला ते सी.डी. सावंत संबंधित सरकारी वकिलांना आणि आरोपीच्या वकिलांना बोलवून घ्यायचे आणि बोलवून घेऊन त्यावेळेला त्यांना सांगायचं की अमुक तारखेला हे सेशन मी लावलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात हे सेशन आहे. संबंधित तिथला जो कोणी फौजदार असेल त्या सेशन केस मधला तो फौजदार शार्प 11 वाजता कोर्टात सर्वच्या सर्व जे कोणी साक्षीदार असतील
या फौजदारी खटल्यातले ते सर्व हजर पाहिजे, बाकी मला काहीही सांगायचं ना, असं कडक शब्दात ते संबंधित सरकारी वकिलांना सुनावत असत. त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात सोमवार मंगळवार बुधवार असे 3 दिवस जेव्हा ही सेशन केस ठेवली जायची, त्यावेळेला सोमवारी जेव्हा केस 11:30 सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा क्रिमिनल प्रोसिजर कोड जे आहे, म्हणजे फौजदारी न्याय संहिता जी आहे, प्रक्रिया न्याय संहिता, त्याच्यामध्ये एक अशी तरतूद आहे की सेशन केस सुरू करण्यापूर्वी संबंधित न्यायाधीशांनी, सेशन किंवा सत्र न्यायालयाने संबंधित सरकारी वकिलांना पहिल्यांदा प्रश्न विचारायचा की तुम्ही हा जो काही फौजदारी खटला आहे सत्र न्यायालयामध्ये चालणारा, तो तुम्ही फौजदारी खटला कसा आरोपीच्या विरुद्ध साबित करणार आहे आणि त्याकरता काय काय तुमचे कोण साक्षीदार आहेत, त्यांची नावं काय आणि ते कशा पद्धतीने तुम्ही साबित करणार आहे हे मला थोडक्यात सांगा, असं ते त्यावेळेला विचारायचे सरकारी वकिलांना. जेव्हा ते विचारतात त्यावेळेला सरकारी वकील मग फिर्यादी एक तपासणार आहे, त्यानंतर 1-2 इथले साक्षीदार तपासणार आहे, त्यानंतर एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनसाठी आणखी एक साक्षीदार तपासणार आहे, त्यानंतर 2 पंच तपासणार आहे, त्यांची स्पष्ट नावं आणि ते त्यांच्या तोंडातून काय वधवून तुम्ही घेणार आहे आणि काय साबित करणार आहे, कुठली गोष्ट. त्यानंतर संबंधित डॉक्टर, इन्क्वेस्ट पंचनामा, जे काय असेल त्या केसच्या ह्याच्या दृष्टिकोनातून ते सर्व त्यांना विचारून घ्यायचे आणि एकदा त्यांनी तो सगळा डायग्राम ते जसं सरकारी वकील सांगत तसं याला तपासणार, त्याला तपासणार, या साक्षीला तपासणार, या पंचाला तपासणार, या साक्षीदाराला तपासणार, हे सगळं एकदा घेतल्यानंतर ते सरकारी वकिलांना मग विचार झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांना थोडक्यात विचारणार तुमचा बचाव काय. मग आरोपीचे वकील जे असायचे त्या काळातले जे कोणी गाजलेले होते, त्यावेळेला वसंतराव पाटील नावाचे एक प्रसिद्ध फौजदारी वकील होते, त्यानंतर हे एक वकील होते, प्रधान वकील होते, असे त्यावेळेचे दिग्गज काही 2-3 होते. इतकंच नव्हे तर सांगलीचा लौकिक असा होता की सांगलीला विजापूरचे GN गोखले, पुण्याचे वसंतराव देशमुख, बेळगावचे यशवंतराव लेले आणि सातारचे प्रसिद्ध फौजदारी वकील VN पाटील अशी दिग्गज मंडळी नेहमी येत असत. तर फौजदारी वकिलांनी जेव्हा त्याचा या केसमध्ये काय बचाव आहे हे एकदा सांगितल्यानंतर क्षणाचाही वेळ न घालता सरकारी वकिलांना सांगायचे सुरू करा साक्षीदार. एक साक्षीदार झाल्यानंतर अचानकपणे जर सरकारी वकिलांनी जर दुसराच कुठला तरी साक्षीदार किंवा एक नवीनच साक्षीदार उभा केला ऐन वेळी, तर त्यावेळेला CD सावंत त्यांना सांगायचे की हा साक्षीदार तुम्हाला तपासता येणार नाही, या साक्षीदाराबद्दल तुम्ही एक अवाक्षरही सुरुवातीला काढलेलं नाही, त्यामुळे हा तुम्हाला साक्षीदार तपासता येणार नाही, असं म्हणून त्यांना ते साक्षीदार तपासू द्यायचं नाही. आणि ते झालं की आरोपीचा उलट तपास असं करत ती केस साधारण 11:30 सुरू झाली की 1:30 पर्यंत संपली, की उर्वरित 1:30-2:30 पर्यंत संपली, की उर्वरित जे काही 1-2 साक्षीदार राहतील वेळेअभावी जे झाले ते मंगळवारी व्हायचे. मंगळवारी झाले की लगेचच स्टेटमेंट आणि आर्ग्युमेंटसाठी ती केस नेमली जायची आणि आरोपीचं स्टेटमेंट हे लगेच तिथल्या तिथं CD सावंत विचारत होतं. त्याच्याकरता मुदत हा प्रकार नव्हता. CD सावंतनी स्टेटमेंट घेतल्यानंतर लगेचच जर वेळ असेल तर तिथल्या तिथं ताबडतोब आर्ग्युमेंट सांगा, असं ते सरकारी वकिलांनाही म्हणायचे आणि आरोपीच्या वकिलांनाही म्हणायचे. आणि त्यांचं दोघांचाही युक्तिवाद झाला की लगेचच बुधवारी 11-11:30 युक्तिवाद संपला की लगेचच तिथं निकाल द्यायला सुरुवात करायचे. संबंधित स्टेनोला बोलवायचे आणि स्टेनोला बोलवून तिथल्या तिथं 2:30 पर्यंत संपूर्ण निकाल पत्र तयार करणार. ते इतक्या मोठ्यांदा खड्या आवाजात बोलायचे की त्यावेळेचं जे जिल्हा कोर्ट आहे त्या जिल्हा कोर्टाचं छत सुद्धा दणाणून जायचं. अप्रतिम इंग्रजी भाषेत, उत्कृष्ट इंग्रजी भाषेत ते डिक्टेशन द्यायला लागले की काही माणसं अवाक होऊन बघायची आणि त्यांच्याकडून झालेलं डिक्टेशनची बरोबरी त्या काळातला अत्यंत नावाजलेले जे कोणी सेशन जजांचे जे स्टेनो होते माईंकर नावाचे, त्यांना सुद्धा त्यांच्या बरोबरीनं ते डिक्टेशन घेणं अवघड जात असत. तर असे हे CD सावंत किती प्रामाणिक, किती हुशार, किती कर्तव्य दक्ष होते. इतकंच नव्हे तर ते बारमध्ये
कुठल्याही वकिलांशी फारसा संबंध ते ठेवत नव्हते. कुठल्याही वकिलाला अनावश्यक जवळही करत नव्हते, कोणाला टाकतही नव्हते. जेवढ्याला तेवढं ते ठेवायचे. इतकंच नव्हे तर मला अशी माहिती कळाली श्री सावंतच्या अन्य कुटुंबीय सभासदांच्याकडून, त्यांचे एक जे चिरंजीव आहेत श्री सावंतचे, ते पुण्याला असतात. ते आता सेवानिवृत्ती जीवन जगत आहेत. इंजिनियर म्हणजे इलेक्ट्रिकल MSCB डिपार्टमेंटमध्ये ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते निवृत्तीचं जीवन सुखाने आपल्या पुणे या ठिकाणी व्यतीत करीत आहेत. त्यांच्याशी मला अनेकदा बोलण्याचा योग आला. त्यावेळेला त्यांनी इतकं मला स्पष्ट सांगितलं की जेव्हा माझे वडील आम्ही जेव्हा सांगलीला होतो त्यावेळेला आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्या मित्राचे वडील किंवा आई जर वकील असतील तर अशा वर्ग मित्राशी तुम्ही मैत्री करता कामा नये, तो मुलगा कधीही माझ्या घरात येता कामा नये. तर इतका त्यांचा दंडक होता, इतके ते तत्पर होते की अतिशय हे होते. इतकंच नव्हे तर नातेवाईक हे ते याला सुद्धा ते फारसा थारा देत नव्हते. जेवढ्याला तेवढा हा प्रकार होता. तर अशा तऱ्हेच्या या श्री सावंत सारख्या थोर न्यायाधीशाबद्दल कितीही बोलावं तेवढं थोडंच आहे. तर आज मी या न्यायाधीशांच्या बाबतीत, श्री सावंतच्या बाबतीत एक सर्वसाधारण रूपरेषा आपणाला मी सांगितली आहे. या श्री सावंतच्या साहेबांच्या बाबतीत एक अतिशय मजेशीर घटना, थोडीफार विनोदी, परंतु त्यामध्ये त्या विनोदी ह्याच्यातनं सुद्धा श्री सावंत साहेब हे किती प्रामाणिक होते, पारदर्शी होते हे स्पष्ट करणारी एक कथा मी आपल्याला सगळ्यांना या दुसऱ्या भागामध्ये सांगू इच्छितो. कारण हे एका भागामध्ये ही गोष्ट संपवता येणार नाही. तरी या श्री सावंतच्या बाबतीत मी जी आपल्याला काही माहिती सांगितली, अशा तऱ्हेचा सेशन जज या आपल्या सांगलीला जो लाभला ते केवळ आपल्या सांगलीचं एक भाग्य म्हणूनच हा असा जज लाभला. दुर्दैवानं मला किंवा खेदानं असं नमूद करावं लागतंय की श्री सावंतच्या बौद्धिक ताकदी इतका आतापर्यंत मी 51 जवळजवळ डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज बघितले, त्यातले काही हायकोर्ट जज सुद्धा झाले. दुर्दैवानं आजही मला त्याची खंत आहे की श्री सावंत सारखा प्रकांड कायद्याचा पंडित असून देखील, लायक असून देखील, बुद्धिमत्ता प्रखर असून देखील, कुशाग्र बुद्धिमत्ता असून देखील त्यांना हायकोर्ट जज का केलं नाही हा प्रश्न आजही मला नेहमी पडत असतो. तर अशा या श्री सावंत यांची मी आपल्याला जी थोडक्यात रूपरेषा सांगितली ती आपल्या सगळ्यांना आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.